मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसे आहात तुम्ही? खूप छान असाल. मी पण खूप मस्त आहे. तर आज मस्त आम्ही जाणार आहोत माटुंगामध्ये. तर माटुंगामध्ये जाणार आहोत कारण तिथं बाळासाहेबांची सभा आहे. तर आम्ही सभेत जाणार आहोत. माझे मिस्टर, मी आणि सोनल, आम्ही तिघंजणं जाणार आहोत सभेमध्ये. तर आता मस्त तयाऱ्या वगैरे करतो. तर आम्ही लवकरच निघणार आहोत. 3:30 वाजले. 4-4:30 वाजेपर्यंत निघणार, अर्धा एक तासाने. 5 वाजता सभा आहे तिथं. थोडं लवकरच निघणार कारण ट्रेनला पण थोड्या गर्द्या मग कमी असतात. चला. मी ना थोडंसं बेसनाचं हे बनवलं होतं, बेसन आणि दूध, हळद याचं थोडंसं मिश्रण बनवलं होतं. आणि ते सिक्रेट आहे त्याच्यामध्ये. तसं मी लावत नाही, आज फर्स्ट टाइम लावत आहे. आता पोहोचले का इकडे? वगैरे काढून टाकते थोड्या वेळासाठी आणि थोडंसं मस्त असं मिश्रण लावते चेहऱ्याला. तसं लावायची गरज नाही मला. तुम्ही लावा ना थोडंसं आहे तर. लावायची तर गरज नाही आहे तशी, पण थोडंसं मी पण फर्स्ट टाइमच लावत आहे. आणि एकदम असं आयुर्वेदिक आहे. आणि या तेलाचं नाही, याच्यामध्ये जे हळद आहे ना ते एकदम हे आहे, ओरिजिनल आहे. आणि त्याची काही साईड इफेक्ट वगैरे होत नाही. दोन मिनिट धुतल्यानंतर कॅन्डल ते आणलं, पैसे देईन त्याचे. आणला का? दिले काय? तयाऱ्या वगैरे करतो आम्ही. हे सोने चांगले दिसत का शर्ट? हा एक नंबर. आता याच्यावरती या व्हाईट पॅन्टवरती ब्लू शर्ट छान दिसतो. हे शर्ट माझे मिस्टर घालणार आहे. तयाऱ्या वगैरे तर केल्या बघा. तिने पण मस्त असं टॉप आणि जीन्स घातले. तयारी चालू आहे. काय झालं? अरे बापा रे, म्हणजे तिला गालाला लिपस्टिक लावली. अरे बापरे. असं 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 मेकअप करायला बघते. मला करायची गरज आहे का मेकअप? बघा, मी एकदम साधा लुक मध्ये लय भारी दिसते असं मला वाटते. चांगली नाही दिसत का? चला तर मग आता तयारी वगैरे झाल्यात. आता आजच्या आता आम्ही निघतो. वगैरे झाल्यात, आता आम्ही निघालोय. आम्ही निघालो आहे. जी मी, माझे मिस्टर, आम्ही चाललोय. आणि माझी मुलं घरी आहे. माझ्या मुलांना घरी ठेवले. माझे सासूबाई सासरेबुवा त्यांच्याकडे ठेवले. तर ते बघणार आहेत पोरांना. आता लगेच जाऊन लगेच येणार. माझे मिस्टर माझी वाट बघाली कारण माझा पोरगा रडत होता ना, मग मी त्याला समजवत होते थोडंसं. रडत होता. हा ठेवला. हा लावला. आम्ही स्टेशनवर आलो. स्टेशनवरून आता डबल स्टेशनवर आलो. तिकीट वगैरे काढले. आता आम्ही चाललोय माटुंगामध्ये. आलोय आम्ही माटुंगामध्ये. इथून आम्ही आता टॅक्सी किंवा रिक्षा वगैरे बघू आणि इथून जाऊ. ॲड्रेस विचारता, कारण आम्हाला ॲड्रेस प्रॉपर माहिती नाही ना.
टॅक्सी मला सैन होत नाही, मला फक्त रिक्षा चालते, टू व्हीलर चालते. टॅक्सी आता आम्ही अजून रिक्षा पाहावं. टॅक्सीत नाही बसलो, टॅक्सी नाही बघितली आम्ही, डायरेक्ट पैदल पोहोचलो आम्ही. कारण आम्हाला टॅक्सी मिळाली पण नाही आणि चालत आम्हाला का 20-25 मिनटं झाले. 20-25 मिनटात पोहोचलो आम्ही. काय दुखून राहिलो आम्ही. हे बघा सरळ पुढे यायचं आहे. ज्यांच्या पास नाही त्यांनी साईडला थांबा. प्रथमन गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा चला हो. मिळाली जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा, प्रथम नमो गौतमा. ठिणगी पेटून रान पेटवते तिला काळी म्हणतात. आता ठिणगी जाळून आग पेटवते तिला काळी म्हणतात. जिथे समता एकोपा नांदतो तिला तर भीमवाडी म्हणतात. अरे फक्त नाव ऐकून प्रस्तावित थराथरा कापतात तिला तर वंचित बहुजन आघाडी म्हणतात. आपण वंचित बहुजन आघाडीचा रत्न हे 14व सुभेदार रामजीच, रत्न हे 14व डोळे भरभरून किती का पाहावं. Ambedkar is flame of life. Ambedkar is justice of warrior. Ambedkar is ink of constitution. And Ambedkar is voice of oppressed. Ambedkar is symbol of knowledge. Ambedkar is father of modern India. That's all Ambedkar should ask me again. Who is Ambedkar? आणि कोणतरी मांडवून म्हणाला होतं, नाव नाही माहिती, प्रेमाने लोक कडिपार म्हणतात त्याला. आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, जितना बार अपना भगवान को लोगे स्वर्ग मिल जाएगा. अरे आम्हाला स्वर्गात जायची गरज काय, बापाने पृथ्वीवरच आम्हाला स्वर्गापेक्षा चांगलं दिलंय. म्हणून म्हणतो, इस भारत के मिट्टी का नाम है अम्बेडकर, इस भारत के मिट्टी का नाम है अम्बेडकर, आजादी का नाम है अम्बेडकर, माँ बहनों के सम्मान और हिफाजत का नाम है अम्बेडकर. अरे भूखों की रोटी का नाम है अम्बेडकर, मजदूरों के हाथों की ताकत का नाम है अम्बेडकर. अरे संविधान देने वाले उस समता का नाम है अम्बेडकर, मनुस्मृति को जलाने वाले उस आग का नाम है अम्बेडकर. अरे फैशन नहीं, इस देश की पैशन है.
आणि आता मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या स्त्री शक्ती मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष स्नेहलताई सोहनी यांना मंचावर येण्याची विनंती करते. सर्वप्रथम वंचित शोषित घटकांच्या उद्धारासाठी आयुष्यपणाला लावलेल्या सर्व महापुरुष महामातांना माझं त्रिवार अभिवादन. सभा चालू आहे आणि खूप मस्त कार्यक्रम चालू आहे, पण आम्ही जास्त थांबू नाही शकलो कारण की 11:30 वाजले ना. आम्हाला एक लास्ट ट्रेन राहते 11:45 तर आम्हाला ते ट्रेन नाही भेटली तर मग आम्हाला जायचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार. त्यासाठी मग आम्ही लवकर निघालो तिथून. त्यासाठी आम्ही थोडं लवकर निघालो कारण की आता 11:30 वाजले. आम्हाला एकच ट्रेन आहे 11:45 तर नाही थांबलो आम्हाला. तर त्यासाठी आम्ही लवकर निघालो. आम्ही सुजातदादा आंबेडकर यांचं भाषण नाही ऐकलं कारण की आम्हाला लेट होणार खूप. आता चाललो आहे आम्ही स्टेशनवरती आणि खूप मस्त कार्यक्रम झाला. तुम्ही बघितलाच की किती मस्त असं कार्यक्रम दाखवला, किती मस्त कार्यक्रम झाला. अवॉर्ड दिलेत खूप जणांना. चला तर आता चाललो आहे आम्ही. आमच्या हाती 12:05ची ट्रेन होती जे ठाण्यावरून जाणार होती तर ते लागली आमच्या हाती. हे लास्ट ट्रेन आहे 12:05 आम्ही लवकरात लवकर दादरवरून ठाण्याला आलो आणि ठाण्यावरून लगेच आम्हाला 12:05ची ट्रेन पण भेटली. आता निघेल जरा 2-3 मिनिटात. हे लास्ट ट्रेन आहे. आता लवकर निघालो आम्ही आणि थोडंसं आम्ही खायला पण घेतलं. हे बघा खायला पण थोडंसं घेतलं कारण की आता रात्रीचा 1 वाजलाय घरी पोहोचायला. 1 वाजत आलाय आणि घरी जाऊन काही बनवून तर होणार नाही ना की 1 वाजता कधी जाऊ कधी बनवू. त्यासाठी थोडंसं राईस वगैरे घेतला. मग आता आम्ही जाऊ घरी जाताना. हा माझा भाऊ पण आलाय मला घ्यायला. स्टेशनला आला मी घ्यायला यांना. गाडी आणणार होतो, काय झालं माहिती आहे का, गाडी टायर पण झालं त्याच्यामुळे गाडी घेऊन आलो. आणि आताचा मुलगा आम्हाला घ्यायला हा आलाय. तुझा मुलगा आहे हा गावाकडून आता 2 दिवस झाले आलाय. तर आज घरी त्याला व्हिडिओ होती तर तुम्हाला उद्या ब्लॉग पण दाखवतो पूर्ण व्हिडिओ. ठीक आहे तर उद्या व्हिडिओ येणार आहे पूर्ण बघा. यूट्यूब सबस्क्राईब करा पहिले सबस्क्राईब करा लाईक करा. ठीक आहे आता अंधार होणार आहे आता बंद करा. हे का फोन घेतला मी नवीन फोन दाखवतो. भावाने पण नवीन हे बघ फोन घेतला मी नवीन पहा मस्त. मग भाषेचा फोटो लावला तरी फोटो पहा माझ्या नाही भाषेचा फोटो लावलाय. दिसत पण नाही दिसत काही दिसत नाही. जास्त ब्राईटनेस आहे ना कमी तर चला आता घरी जा. रात्रीचा 1:45. तर बघितला तुम्ही सगळं म्हणजे जे माझ्याच्याने कवर केलं गेलं ते मी कवर केलं आहे सगळं त्याच्यामध्ये. आणि एक गोष्ट आणखीन की रात्री आम्हाला तेवढी एकच लास्ट ट्रेन होती ही वाली. त्याच्यानंतर आम्हाला काही ट्रेन नव्हती त्यासाठी आम्हाला यावं लागलं. आणि आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो रबाड्याला. इथून खूप लांब आहे ते तिकडं जायला. तर मग असंच रात्री थोडं लवकर यावं लागलं. लवकर पण म्हणजे बघा मला घरी यायलाच आम्हाला 1:30 वाजला आहे. 11:30 निघालो 1:30 वाजला आम्हाला यायला. तर चला 1:15 घरी चालत यायला 1-1:30 झालायच आम्हाला. तर असा होता माझा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.